नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये युनिट नंबर फर्स्ट सिंपल मशीन. आजचा लेक्चर नंबर 13 आहे आणि आज आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक मशीन. तर विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक ही मशीन आहे. याच्यामध्ये एक बघा, दोन व्हील दिलेले आहेत टोटल आणि दोन डायमीटर्स आहेत. तर याच्यामध्ये जे हेवी लोड आहे, हेवी लोड हे काय करायचं आहे आपल्याला, उचलाचं आहे. वजन जर समजा आपल्याला काय करायचं असेल, उचलाचं असेल, तर त्याच्यासाठी हे मशीन यूज करतात. तर या मशीन बद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतो मी. सर्वात आधी इंग्लिश मध्ये सांगतो, नंतर मग मराठीत सांगेल. तर बघा, इन ए वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक नंबर ऑफ कॉग ऑन बिगर पुली, म्हणजे की जे बिगर पुली आहे याचे जे हे जे असतात नाही, याला काय म्हणतात, कॉग म्हणतात. आणि त्यानंतर एकाने जे स्मॉलर पुली आहे, तर याचे हे कॉग, हे जे असे हे असतात ना, हे आटे, त्याला कॉग म्हणतात. तसंच एक एकाने लोड जो लोड ड्रम आहे, हा जो असते ना, याला लोड ड्रम म्हणतात. याला काय म्हणतात, लोड ड्रम. आणि या लोड ड्रमला असते वेट. जर इथून जर समजा हे बघा, याची सिस्टीम कशी आहे उचलण्याची, तर हा हे जे आहे, जो आपल्याला वेट उचलायचा आहे, तर हे आहे स्मॉलर पुलीला येते एक असा रिंग, हे करून असा पट्टा येतो असं. आणि इथं जर समजा आपण एफर्ट लावला, इथं काय केलं आपण, एफर्ट लावला, तर जे भारी वेट आहे, खूप जास्त भारी की जे आपण इझिली हाताने उचलू शकत नाही, तर तुम्ही जर या मशीनच्या सहारे ते वेट काय करू शकता, उचलू शकता. आता फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्हाला एखादं 100 किलोचं वेट उचलायचं आहे, तर ते इझी होईल का उचलण्यासाठी? नाही. वर आपल्याला लिफ्ट करायचं आहे, तर तिथं तुम्ही वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक लावू शकता. 200 किलो न्यूटन, 500 किलो न्यूटन ची जर समजा तुम्हाला काय करायचं आहे, वेट उचलायचं आहे, तर तुम्ही इथं लावू शकता तुम्ही वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. तर याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आपल्या कामाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2D अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. 2D अपॉन म्हणजे 2 इंटू कॅपिटल डी अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. किंवा याला एक और अजून एक फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी रेशोचा. तो म्हणजे कसा, तो आहे कधी कधी रेडियस घेऊन असते. तर 2 इंटू रेडियस कॅपिटल आर, 2 कॅपिटल आर अपॉन कॅपिटल आर मायनस स्मॉल आर, हा पण व्हेलॉसिटी रेशो आहे चा फॉर्म्युला. किंवा तुम्हाला याची टीथ घेऊन देतात. काय देतात? टीथ. तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2T1 अपॉन T1 मायनस T2. T1 मायनस T2. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकाने कधी या प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे की या मशीन ज्यावेळेस येणार आहे वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक, तर याच्यामध्ये तुम्हाला डायमीटर घेऊन देत, कॅपिटल डायमीटर, आणि त्याच्यानंतर कॅपिटल डायमीटर मायनस स्मॉल डायमीटर, हा याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे. किंवा याचा ऑर फॉर्म्युला, रेडियस जर समजा गिवन असेल तर रेडियस वाला पण फॉर्म्युला लावू शकतो आपण. किंवा याचे टीथ जरी समजा गिवन दिले असेल तर टीथचा पण आपण फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकतो. अत्यंत सिंपल मशीन आहे, सोपी आहे आणि 100% याच्यावर प्रॉब्लेम येणार आहे. 4 मार्काचा प्रॉब्लेम येते. किती मार्कचं? 4 मार्क्सचं हे IMP मशीन आहे, 4 मार्क्सचं. आणि फॉर्म्युला पण एकदम सोपी आहे व्हेलॉसिटी रेशोचा. फॉर्म्युला बघा, 2D अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. तर तुम्हाला मी सर्व याच्या डिटेल्स मध्ये लिहूनच देतो. डी म्हणजे होते डायमीटर ऑफ द एफर्ट व्हील. डायमीटर, एक मिनिट, डायग्राम बदल केलं. डायमीटर डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील और बिगर पुली पण म्हणू शकतो आपण, जे मोठी पुली आहे. असा का, आता यातली मोठी पुली कोणती आहे? हे, हा याचा डायमीटर. त्याच्यानंतर स्मॉल डी म्हणजे होते डायमीटर ऑफ लोड ड्रम. डायमीटर ऑफ लोड ड्रम म्हणजे की जो हा जो डायमीटर आहे, हा लोडला उचलण्यास लागणारा डायमीटर. तर याचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी रेशोचा
काय, जर डायमीटर गिवन दिला असेल तर 2d अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी, रेडियस गिवन दिली असेल तर 2r अपॉन कॅपिटल आर मायनस स्मॉल आर, त्याच्यानंतर टीथ गिवन असेल तर 2t1 अपॉन t1 मायनस t2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे प्रॉब्लेम आहे एक्झाम्पलच्या सहारे सॉल्व्ह करणार आहोत. तर याच्यावर घेऊ आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकवर. तर तुम्हाला एकदम अत्यंत समजूनच जाईल. ज्यांना की नाही आता लेक्चर नंबर 13 नंबरचं लेक्चर सुरू आहे आपलं, ज्याचे 12 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत, त्यांना तर काहीच वाटणार नाही. एकदम सोपी टॉपिक आहे आणि तुम्हाला इझिली याच्यात चांगला स्कोर होऊन जाईल. तर आता मी सर्वात आधी न्यूमेरिकल लिहिणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट म्हणते, पहिले सर्वात आधी तुम्हाला मशीनचं नाव देणार की कोणती मशीन आहे. डायरेक्टली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होईल. आपल्याला मशीनचं नाव देणं म्हणजे की एक्झाम्पल मध्ये मशीनचं नाव कंपल्सरी असते. मशीनचं नाव आहे इन ए वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक आणि या मशीनवर 101% प्रॉब्लेम येते. म्हणून एकदा तुम्हाला एक याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला एकदम सोपी आहे. कॅपिटल डी 2 इंटू कॅपिटल डी अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी पहिला. जर रेडियस घेऊन असेल तर 2 इंटू कॅपिटल आर अपॉन कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. आणि जर नंबर ऑफ कॉक किंवा नंबर ऑफ टीथ म्हटलं आहे समजा तर 2 इंटू t1 अपॉन t1 मायनस t2. असे 3 व्हेलॉसिटी रेशोपैकी एक फॉर्म्युला लागेल. बघा प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे, इन ए वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक द नंबर ऑफ कॉक ऑन बिगर पुली 16. बिगर पुलीचे कॉग आहेत 16, म्हणजे टीथ किती दिलेल्या 16 दिलेल्या, 16 टीथात 16 दातात दिले. अँड दॅट ऑफ द स्मॉलर पुली इज 15. जे लहान पुली आहे याचे दात दिलेले आहेत, कॉक दिलेले आहेत 15. मग त्याच्यानंतर काय म्हणते, अँड द एफर्ट ऑफ 600 न्यूटन. एफर्ट दिलेला आहे, एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. 600 न्यूटनचा एफर्ट लावला. तर जस्ट लिफ्ट ए लोड 15 किलो न्यूटन. 15 किलो न्यूटनचा आपल्याला लोड उचलाच आहे. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. 15 किलो न्यूटन. तर 15 किलो न्यूटनचा लोड उचलते मशीन, म्हणजे 15 किलो न्यूटन म्हणजे होते 15,000 न्यूटन. फाइंड इफिशियन्सी ऑफ द मशीन. आपल्याला इफिशियन्सी काढायची. काय काढायची आहे, इफिशियन्सी. आता इफिशियन्सी काढायची असेल तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, एमई अपॉन व्ही आर इंटू 100. एमई अपॉन व्ही आर इंटू 100. तर सर्वात आधी आपण काढू व्हेलॉसिटी रेशो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2t1 अपॉन t1 मायनस t2. 2t1 अपॉन t1 मायनस t2. 2 जसाच्या तसा, t1 किती आहे 16 अपॉन t1 मायनस t2, 16 मायनस 15. टू बी कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आहे, 2 इंटू 16 होते 32 आणि 16 मायनस 15 होते 1, म्हणजे याचा आन्सर आहे 32. हा आला तुमचा व्हेलॉसिटी रेशो. त्याच्यानंतर काढू आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. काय फॉर्म्युला आहे, डब्ल्यू अपॉन पी. तर डब्ल्यू दिलेला आहे 15,000 आणि पी दिलेला आहे, एफर्ट दिलेला आहे 600, म्हणजे 6,000 सॉरी 600 15,000 भागिले 600 बाय युझिंग कॅसिओच्या साह्याने आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवावा लागेल. तर जर तुम्ही जर ही कॅल्शियम मध्ये जर व्हॅल्यू टाकली तर याचा आन्सर येणार आहे 25. किती येणार आहे, 25. 15,000 म्हणजे 15,000 डिवायडेड बाय 600, 25. हा झाला तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि आता आपल्याला काढायचा काय, इफिशियन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 25, व्हेलॉसिटी रेशो आहे 32 इंटू 100 बाय युझिंग कॅल्सीचा तुम्ही यूज करसाल आणि याचा म्हणजे की टाकसाल तुम्ही 25 अपॉन 32 इंटू 100. तर याचा आन्सर येणार आहे 78.125. कॅल्सीमध्ये ते एचडी नावाचं बटन दाबावं लागेल तुम्हाला. कोणतं दाबावं लागेल, एचडी. दिस इज द इफिशियन्सी. आणि हे प्रॉब्लेम असं 4 मार्कासाठी पेपरमध्ये येतात. पण बरेचसे विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम छोटे छोटे नन्हे प्यारे प्रॉब्लेम सोडता येत नाही, कारण ते अभ्यास करत नाहीत किंवा क्लास लावत नाहीत. म्हणून तुम्हाला क्लास लावायचा असेल तर टीसीसी मध्ये लावा, बेस्ट क्लास आहे. सरांना 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे
म्हणून तुम्हाला जर आउट ऑफ पाहिजे असेल तर टीसीसी बेस्ट आहे. तर एक वेळ अगेन सांगतो मी प्रॉब्लेम. इन ए वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक द नंबर ऑफ कॉक ऑन बिगर पुली 16. मोठी जी पुली आहे त्याची कॉक किती दिलेली आहे 16. अँड दॅट ऑफ द स्मॉलर पुली इज 15. स्मॉलर पुलीला T2 म्हणून. त्यानंतर अँड एफर्ट ऑफ 600 न्यूटन. एफर्ट दिलेला आहे 600 न्यूटन. जस्ट लिफ्ट ए लोड 15 किलो न्यूटन. लोड म्हणजे होते डब्ल्यू दिला आहे 50 किलो न्यूटन म्हणजे 15,000 न्यूटन. फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी काढायचे. आता बघा व्हेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला लावला तर कॉक दिली आहे किती दिली आहे 2T1 अपॉन T1 मायनस T2. 2T1 होता मोठा 16. T1 16 मायनस 15. डायरेक्ट केलंच आपण डायरेक्ट तोंडावरच केलं 32. 16 दोन्ही 32. 16तून 15 केले एक राहिला म्हणजे 32. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला एकदम सिंपल फॉर्म्युला आहे W अपॉन P. W आहे 15,000, P आहे 600. 15,000 भागिले 600. तुम्ही इथं कॅल्सीचा यूज करू शकता 25 आला. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA अपॉन VR इंटू 100. MA आहे 25. व्हेलोसिटी रेशो आहे 32 इंटू 100. टू बी कॅल्क्युलेट आन्सर आहे 78.125 बाय युझिंग कॅल्सिओ. कॅल्सिओ तुम्हाला इथे यूज करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर सांगा मला समजले की नाही, आणि समजलं असेल तर हे नोट डाऊन करा. आता बघा प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी द डायमीटर ऑफ द बिगर अँड स्मॉलर पुली ऑफ द वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. बिगर आणि स्मॉलर पुली डायमीटर दिलेला आहे. याच्या आधी कॉक होता पण आपण T1 T2 घेतला. आधी हा शब्द काय दिला त्यांना डायमीटर दिला. मग पहिल्याले मोठ्याले म्हणून कॅपिटल डी, बडे को बडा छोटे को छोटा. हा झाला 250 mm. स्मॉलरले म्हणू छोटा म्हणजे की स्मॉल डी 100 mm. त्यानंतर काय म्हणते डिटरमाइन द एफर्ट. एफर्ट काढा. एफर्ट इट इज डिनोटेड बाय P आणि तुम्हाला P काढायचा आहे. रिक्वायर्ड काय दिलेलं आहे टू लिफ्ट ए लोड 2 किलो न्यूटन. लोड दिलेला आहे 2 किलो न्यूटन. आता 2 किलो न्यूटन म्हणजे होते 2000 न्यूटन आणि इफिशियन्सी दिलेली आहे 80%. इफिशियन्सी दिलेली आहे 80%. तर इथं इफिशियन्सी 80% घेतली. एक मिनिट. तर आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर सर्वात आधी आपण व्हेलॉसिटी रेशो काढू. काय काढू? व्हेलॉसिटी रेशो. मग आता व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटी रेशोचे 3 फॉर्म्युले आहेत. जर डायमीटर गिवन दिला असेल 2 इंटू कॅपिटल डी अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. जर रेडियस गिवन दिली असेल तर 2 इंटू कॅपिटल आर अपॉन कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. जर तुम्हाला कॉक गिवन दिले असेल तर 2T1 अपॉन T1 मायनस T2. याच्यात काय दिलं त्यांना डायमीटर दिलं. मग 2 इंटू कॅपिटल डी अपॉन कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. बस आता आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यू पुट करायच्या. हा 2 जसाच्या तसा. कॅपिटल डी आहे 250 अपॉन कॅपिटल डी आहे 250 मायनस स्मॉल डी आहे 100. आता तुम्हाला जर हे समजा तसं करायचं असेल तर तसं करा, कॅल्शियमवर करायचं असेल तर कॅल्शियमवर करा बाय युझिंग कॅल्सिओ. कॅल्शियम आपण याच्यात यूज करू. जर इथं जर कॅल्शियमचा यूज करसाल म्हणजे कॅल्शियममध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करसाल 2 इन ब्रॅकेट 250 डिवायडेड बाय 250 मायनस 100. तर तुम्हाला कॅल्शियम मध्ये इज इक्वल टूचं बटन प्रेस केल्यावर SD नावाचं बटन प्रेस करायचं आहे आणि SD बटन मध्ये प्रेस केल्यावर तुम्हाला पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे व्हेलॉसिटी रेशो 3.33. आता व्हेलॉसिटी रेशो निघाला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढू शकत नाही कारण त्याच्यात P गिवन नाहीये. तर कधी लक्षात ठेवा जर इफिशियन्सी जर गिवन दिली असेल, माझं ऐकणे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. जर इफिशियन्सी जर गिवन दिली असेल तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावायचा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावायचाच. काही ना काही तर भेटूनच जाईल. आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100 हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला. इफिशियन्सी दिली आहे 80, इथे घेतला 80. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज नाही आहे राहू द्या, जे आहे ते द्या, जे नाही आहे ते राहू द्या. व्हेलॉसिटी रेशो आहे 3.33.
इंटू 100. 3.33 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 80 इंटू 3.33. 100 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर तुम्हाला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला कॅल्सीचा यूज करावा लागेल. कॅल्सीमध्ये तुम्हाला टाकावं लागेल 80 इंटू 3.33 डिवायडेड बाय 100. मग आपली कॅल्सी आपल्याला बरोबर उत्तर देईल की तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कॅल्सी म्हणणार आहे असा. तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 2.6668 आला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला लावावाच लागेल कारण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढला आपण. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला असा आहे की W/P. मग याच्यामध्ये तुम्हाला P दिसलाच आणि W ची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 2.664 WI 2000 डिवायडेड बाय P. P अपॉन मध्ये खाली आहे, इकडे जर आला तर काय होणार 1 म्हणजे 2.664 P इज इक्वल टू 2000 आणि 2.664 इंटू मध्ये इकडे आला होतो डिवाइड. तर P इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 2.664 P डिवायडेड बाय 664 P तर जसं तसंच होतं. मग डबल आपल्या कॅल्सीबाईची आठवण करा 2000 टाका 2000 डिवायडेड बाय 2.664. तर आपली कॅल्सीबाई उत्तर देणार आहे 750.75 न्यूटन. आणि हेच तुमचं फायनल आन्सर आहे. आणि याच्यात भेटेल तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. आणि जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच तुमचे मित्र मैत्रिणी सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल इंजिनिअरिंग, प्लॅस्टिक पॉलिमर हे 5 ब्रँचेस आहेत. तर या 5 ब्रँचेसमध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये जर ऍडमिशन असली चालते, ऑटोनॉमस, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा प्रॉब्लेम नंबर 3. इन ए डिफरन्शियल पुली ब्लॉक the number of cogs or bigger and smaller pulley are 12 and 10 respectively. If the efficiency of the machine is 25%, calculate the effort required to lift a load 500 Newton. Answer आहे याचा एफर्टचा P is equal to 166.66. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 3. तर अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय दिलं त्यानं कॉक दिले म्हणजे की T1 आणि T2 घ्यायचा. T1 आणि T2. आणि त्याच्यानंतर बघा आता प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे ए वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक is used to lift a load of 8 kN. The diameter of the pulley are 26 cm and 24 cm or 260 mm and 240 mm. Calculate the effort required if the efficiency is 45%. Also calculate the load lost in friction. याचा आन्सर येते P is equal to 683.76 न्यूटन आणि WF येते 9777.76 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर हे प्रॉब्लेम तुम्ही 2 सॉल्व करा. याच्या समोरचं नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. धन्यवाद.